सोनगे आणि एकोंडी येथे नागपंचमी यात्रा उत्साहात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोनगे येथील क्षत्रिय नागदेवता चौंडेश्वरी देवीची नागपंचमी यात्रा उत्साहात पार पडली. पहाटे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विधिवत अभिषेक, महापूजा, काकड आरती तसेच इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. एकोंडी येथे पहाटे 5 वाजता श्रींना महाअभिषेक आणि मंत्रपठण शंभू गुरव महाराज यांनी पार पाडले. यानंतर शिवस्तोत्र पठण श्री सुनील कुंभार महाराज आणि श्रींची महाआरती, महिला भाविक भक्तांच्या उपस्थितीत वारुळ पूजन आणि श्रींच्या दर्शनास सुरुवात. श्री शाह वैदिक विद्यालय कोल्हापूर यांच्या वतीनं अध्यापक श्री मारुती शंकर भोरे गुरुजी आणि विद्यार्थी वर्ग यांच्या वतीनं रुद्रवेद पठणाचा कार्यक्रम, हबप शाहीर धोंडीराम मगदूम दऱ्याचे वडगाव, हरिभजनांचा कार्यक्रम विठ्ठल भजनी मंडळ, एकडी, बामणी, गोरंबे, तळाशी, कागल, हमीदवाडा, संत गोरोबा कुंभार भजनी मंडळ, काळमावाडी वसाहत भजनी मंडळ, एकडी हरिपाठ कार्यक्रम, विठ्ठल भजनी मंडळ एकोंडी, श्री स्वामी समर्थ महिला भाविक महाआरती. श्रींची आरती झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता सांगता समारंभ पार पडला. दर्शनासाठी पुरुष स्त्री अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. रांगेतून दर्शन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने सोनगे येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन अध्यक्ष श्री नाविद मुश्रीफ आणि संचालक अमरीश सिंह घाटगे यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी उपसरपंच श्री जयसिंग पाटील, श्री प्रदीप देवडकर, बाळासू पाटील, धनाजी पाटील, विलास कळंत्रे, भरत कांबळे, बीजी कांबळे, उत्तम पाटील, सातापा कांबळे उपस्थित होते. रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती, त्यामुळे यात्रेला एक वेगळं स्वरूप आलं होतं. यात्रेच्या निमित्ताने शिवकालीन शस्त्र संग्राहक अभ्यासक अमरसिंह पाटील यांच्या वतीनं शस्त्र प्रदर्शन खुले करण्यात आले होते. मुख्य रस्त्यालगत रस्त्याच्या दुतर्फा 2 व्हीलर 4 व्हीलर अशी स्वतंत्र व्यवस्था केली होती. त्याचबरोबर यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुरगुड पोलिसांच्या वतीनं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत, सर्व तरुण मंडळे तसेच ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. एकंदरीतच कागल तालुक्यामधील सोनगे आणि एकोंडी या गावांमध्ये नागपंचमी यात्रेचा उत्साह पाहावयास मिळाला. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.